आणि सातारा जिल्ह्यातून धक्कादायक अशी बातमी। साताऱ्याच्या फलटण तालुक्यात अवयव नसलेला मृतदेह आढळलेला आहे। फलटण तालुक्यातील विडणी गावात हा मृतदेह आढळलाय। अघोरी प्रकारातून खून झाल्याची सध्या चर्चा आहे। उसाच्या शेतात हळदी कुंकू, काळी बावली, महिलेचे केस सुद्धा सापडलेले आहेत। त्यामुळे असा धक्कादायक हा प्रकार साताऱ्यामध्ये घडलेला आहे। अघोरी प्रकारातून ही हत्या झाली अशी सध्या शक्यता वर्तवली जाते। फलटण तालुक्यात अवयव नसलेला हा मृतदेह आढळला। फलटण तालुक्यातील विडणी या गावात हा मृतदेह आढळला आहे। अघोरी प्रकारातून खून झाला असावा अशी चर्चा सध्या रंगू लागली आहे। आणि या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी किरण डोईफोडे आपल्या सोबत आहेत। किरण, धक्कादायक अशी ही बातमी म्हणावी लागेल, काय नेमका हा प्रकार आहे? पाहिलं तर सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यामध्ये हा प्रकार उघडीस आला आहे। एका उसाच्या शेतामध्ये एका अनोळखी महिलेचा अर्धवट डेड बॉडी तिची आढळून आली आहे। उसाच्या शेतात तिथे कुंकू, गुलाल, दिव्याची वात, काळी बाहुली येथे आढळून आल्याने हा प्रकार अंधश्रद्धेतून घडल्याचा असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे। ही घटना शुक्रवारी सकाळी 11च्या सुमारास उघडीस आली। जे जंगली प्राणी आहेत त्यांनी हा महिलेचा अर्धवट मृतदेह हा उसाच्या बाहेर आणला। त्यानंतर हा प्रकार तिथल्या गावकऱ्यांना समजल्यानंतर तिथला जो पोलीस पाटील आहे त्यांनी हा सगळा प्रकार ग्रामीण पोलिसांना ही माहिती दिली। त्यानंतर आता पोलीस हा प्रकार नेमका का घडला आणि कसा घडला याचा तपास करीत आहे। गौरी, हो, नक्कीच किरण, नेमका कशा प्रकारे या घटनेचा तपास केला जातो हे पाहणं महत्त्वाचं असेल। धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।